गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळ सकाळ आमच्याकडं पाऊस चालू झालेला आहे. तुमच्याकडं पाऊस आहे का नक्की कमेंट करून सांगा. ह्याच पावसामध्ये मी गायींचं शेण टाकलं, झाडून काढलं, दूध पण काढून झालं आमचं. तर गायींना कुटी टाकलेली आहे, म्हणजे खायला टाकलेलं आहे. कारण रात्री स्कुटी करून ठेवलेली होती. रात्री आज काय लाईट आलीच नाही. रात्री पाऊस सुरू झाला त्यामुळे लाईट गेली. पाऊस आला नाही तेच लाईट जाते. पाऊस थोडा जरी आला तरी आमच्याकडं लाईट जाते गावाकडं. तुमच्याकडं पाऊस आहे का नक्की सांगा. तिथे बघू शकता आता दूध काढून झालं तर पाऊस जास्त वाढलेला होता. तर काल एवढं ऊन होतं की असं वाटत नव्हतं की पाऊस येईल म्हणून, पण अचानकच रात्री पाऊस आला. सकाळ उठलं तर पाऊसच चालू होता. त्याच पावसामध्ये गायांचं शेण टाकलं, झाडून काढलं, दूध पण काढून झालं. तर मस्त असं फ्रेश झालं होतं. मस्त असं काही तर गरम गरम खाऊशी वाटत होतं. तर पोहे बनायचं तर रोजच नेहमी रवा पोहे वगैरे खाऊन कंटाळा येत असतो आपल्याला. तर इथे रात्रीच्या शेळ्या चपात्या उरलेल्या त्या छान अशा डब्यामध्ये ठेवल्या होत्या. तर मी एका चपातीचे 4 असे तुकडे करून घेतलेले आहे. तर ते एका चपातीचे मी असे 7-8 तुकडे केलेले आहे. किंवा तुम्ही चतकोचा तुकडा केला तर मी छोटे केले. कारण पिऊ सिद्धीला खूप आवडतात हे. छान असे खारीसारखे होतात. एकदा नक्की ट्राय करा. 2 पळी तेलामध्ये मी 4 चपात्याचे गरम केलेले आहे. 4 चपात्या अशा तळून घेतलेल्या आहे. तर दुसऱ्या शेगडीवरती मी चहा उकळायला ठेवलेला आहे. मस्त असं चहा गरम कडक उकळेल. त्यामुळे आधी तळून घ्यावा, मग चहा पण होईल. तर पिऊ सिद्धीला हे आवडतात. छान आणि छोटे तुकडे केले ते मस्त असं खाता पण येतं. तर इथं बघू शकता चहा मस्त उकळलेला आहे. आता गॅस बंद केलेला आहे. तर आता इथं बघू शकता मी सगळं असं तळून घेणार आहे. छान असं खारीसारखं वाटतात. या चपात्यांपासून पोहे बनवतात. त्यानंतर शेळ्या चपात्या उरल्या की माझ्या आजीला तुकडे खूप आवडायचे गुळामध्ये. तर मी नेहमी गुळामध्ये करीत असते. थोडंसं वेगळं केलं आहे. तेलकट कोणी न खाण्यासाठी गुळामध्ये उकडून चपाती खाऊ शकता. किंवा पोहे बनवून तुम्ही काय करता नक्की सांगितलं बघू शकता. कुरकुरीत झालेले आहे, एकदम खारीसारखे लागतात. इथं बघा पिऊ सिद्धीने पूर्ण असं ताटच संपवून टाकलेलं आहे. छान लागतात. चला मग त्यानंतर मग 11 वाजले होते. तर सकाळचं काय पुन्हा शूट झालंच नाही. सकाळचे वाजले 11:30. तर मी शेतामध्ये गेलो होतो. तो पाऊस लगेच उघडला. तिथे बघू शकता कडवा कापायला आलेलो होतो. तिथं मुंग्यांनी कसं वारूळ काढलेलं आहे. ते पण कडवाळामध्ये इथं छोटे वारूळ काढलेले आहे. प्रत्येक झाडाच्या खोडांमध्ये काढलेले आहे कडवाळाच्या. तसं छान असं ढगाळ वातावरण झालेलं, वारं सुटलेलं, असं वाटत पुन्हा पाऊस येईल. सकाळची फक्त रिमझिम झाली होती. त्यानंतर इथं रोप किती भारी आलेलं आहे. चहूबाजूनी पावसामुळे हिरवंगार झालेलं आहे. जणू डोंगराने अशी शाल पांघरलेले, हिरवीगार अशी छान प्रसन्न वाटतं गावाकडचं वातावरण वगैरे. तर त्यानंतर हे ट्रॅक्टर घेऊन पुढे आलेले आहेत कडवा कापायला. ही छोटे वारूळ, ह्या वारुळाची जर माती चाळून वगैरे घेऊन आपण यामध्ये झाडं वगैरे लावू शकता. किंवा तुळससुद्धा लावू शकता. त्यानंतर इथं मी माती घेऊन जाणार आहे तुळस लावण्यासाठी किंवा रोपं. तर ह्या वारुळाच्या मातीचा माना असतो मुंग्यांनी काढलेला. घटामध्ये ह्याच मातीमध्ये धान्य वगैरे टाकून उगवले जात असतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा.